शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलिंगड आणि खरबूज पिकाची लागवड सुरू झालेली आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कलिंगड आणि खरबूज पिकामध्ये बरेच प्रॉब्लेम येत आहेत। त्यामधील एक प्रॉब्लेम बद्दल आज आपण माहिती घेतोय। यामध्ये आपले शेतकरी शंतनू नांद्रे यांनी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न अशा प्रकारचा आहे, सर प्लॉटला 11 दिवस पूर्ण झालेले आहेत तरी सुद्धा पानांच्या कडा पिवळसर होऊन करपत आहेत, रोपांची वाढ आणि विकास पूर्णपणे थांबलेला आहे, रोप खुंटलेले आहेत। तर ही त्यांच्या जे काही कलिंगड आहेत त्या कलिंगडची रोपांचे फोटो आहेत। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की रोपांची जी काही पानं आहेत त्या पानांच्या कडा पिवळ्या पडून पूर्णपणे जळून गेलेल्या आहेत। तर ही जी काही अडचण आहे ही अडचण कशामुळे आली याबद्दल आपण सगळ्यात पहिल्यांदा माहिती घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, जो आपण मल्चिंग पेपरचा वापर करतोय तो सिल्वर ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर असतो। सध्या जे काही तापमान आहे, संध्याकाळी तापमान 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी येते, तर दिवसाचं तापमान हे अगदी 25-27 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढत आहे। ज्यावेळेस आपण सिल्वर ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर वापरतो, सूर्यप्रकाशाची किरणं सिल्वर रंगावर पडतात व ती आतमध्ये ॲब्झॉर्ब केली जातात, ज्यामुळे जमिनीचं तापमान हे पूर्णपणे वाढतं। अशातच ज्यावेळेस आपण पाणी देतो, ते पाणी दिल्यामुळं मल्चिंग पेपरच्या आतमध्ये वाफ तयार होते। ती वाफ या रोपांच्या होलामधून बाहेर येते आणि ती डायरेक्ट रोपांच्या पानांवर येते आणि त्याच्यामुळे कडा जे काही पानं आहेत त्यांच्या कडा पूर्णपणे जळून गेलेल्या आपल्याला दिसून येत असतात। तर या अडचणीवर आपल्याला काय उपाययोजना करायला हव्यात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही सिल्वर ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर वापरत असता त्यावेळेस दोन्ही साईडनं पूर्णपणे मल्चिंग पेपर पॅक न करता जागोजाग मातीचे ढीग टाकून तुम्हाला मल्चिंग पेपर अंतरायचा आहे। ज्यामुळे काय होतं, जरी मल्चिंग पेपरच्या आतमध्ये गरम वाफ तयार झाली तर ती डायरेक्ट रोपाच्या होलामधून बाहेर न येता साईडनं सुद्धा बाहेर येते आणि रोपांची जी काही वाफेमुळे होणारी हानी आहे ती वाचते। त्याचबरोबर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मल्चिंग पेपर टाकल्यानंतर रोपांची लागवड करता त्यावेळेस सुरुवातीच्या टप्प्यामध्येच तुम्हाला रोपांना कप टाकणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोपांना कप टाकले तर ह्या अशा प्रकारच्या अडचणी तुम्हाला आलेल्या दिसून येत नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, या दिवसांमध्ये रोपांची मल्चिंग पेपरमधील वाफेमुळे मर होऊ नये म्हणून मल्चिंग पेपर योग्य प्रकारे टाकणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोपांना कप टाकणे हे सुद्धा गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। जर तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये काही प्रॉब्लेम असतील, अडचणी येत असतील तर स्क्रीनवर जो खाली नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही तुमच्या अडचणींचे फोटो व्हॉट्सअप करा, ज्यावर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळत जाईल। त्याचबरोबर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।